उपकार पाच मुखाचा ईश्वर। भगवान महादेवानं सुंदर रूप धारण केलं। माझ्या शंभूचे रूप सुंदर पाच मुखाचा ईश्वर। पाच मुखातून पाच वनस्पती बाहेर आल्या। ब्रह्मदेव आणि विष्णू महादेवाला प्रार्थना करतात, देवा आमच्या चुका आमच्या लक्षात आल्या, पण आम्हाला तुमची पूजा करायची। आमच्या झालेल्या चुकांमधनं आम्हाला परावृत्त व्हायचंय, बाहेर पडायचंय। तुम्ही असं रूप धारण करा की त्या रूपाची आम्हाला तासनतास मनोभावे पूजा करता येईल। भगवान महादेवानं शिवलिंग स्वरूप धारण केलं आणि शिवलिंग स्वरूप धारण केल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्या शिवलिंगाची पूजा चालू केली। पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र, एका दिवसाची पूर्ण 8 प्रहर त्यांनी पूजा केली। ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी विश्वातली पहिली पूजा महादेवाची केली। विश्वातले पहिले शिवभक्त ब्रह्मा आणि विष्णू दोघे जण आहेत। विश्वातले पहिले शिवपुजारी कोण ते कळालं आता। ज्या दिवशी पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र या दोघांनी मिळून जी पूजा केली ना महादेवाची, दूध बेल फूल भांग धोत्रा शमीपत्र दुर्वाघास रुई या सगळ्या वनस्पतींनी लाल चंदनानं देवाचा शृंगार केला। रात्रभर भजन करत होते महादेवाचं। आणि तो दिवस त्यांच्या पूजेचा, पूर्ण रात्र पूजा ज्या दिवशी केली ब्रह्मदेवाने विष्णूनं, तो दिवस जगामध्ये शिवरात्री म्हणून जगविख्यात झाला। असं नाही की त्या दिवशी महादेवाचं पार्वतीचं लग्न झालं नाही। शिव पार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस नाहीच तो। त्या दिवशी विश्वातलं पहिलं पूजन पूर्ण दिवस पूर्ण रात्र ब्रह्मा आणि विष्णूनं जे केलं, तो दिवस शिवरात्रीचा दिवस म्हणून जगविख्यात झाला। शिव महापुराण ग्रंथामध्ये या गोष्टी आहेत सर्व। आता ऐका, शिवपूजन झालं आणि स्वतः महादेव ब्रह्मदेवाला आणि विष्णूला 1 महिनाभर स्वतःचं ज्ञान सांगतात। शिवतत्व काय आहे, शिव म्हणजे काय, शिव म्हणजे कल्याण, एवढंच आपण पाहतोय। पण या सृष्टीचा रचनाकार भगवान शिव, शिव निघून जाऊ दे आपल्यातला, खाली शव राहतं। मग ते शिवतत्व म्हणजे काय, पूर्ण 1 महिनाभर ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना सांगितलं। कान देऊन ऐका मी काय बोलते ते। स्वतः महादेव स्वतःचं ज्ञान ब्रह्मदेवाला आणि विष्णूला 1 महिनाभर सांगतात। महादेव सांगतात आणि ब्रह्म विष्णू ऐकतात। ऐकणं त्याला श्रवण करणं म्हणतात। आणि 1 महिनाभर जे श्रवण केलं त्या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं। श्रावण महिना, श्रावण महिन्यामध्ये स्वतः भगवान म्हणजे स्वतः भगवान शंकरांना स्वतःचं ज्ञान दिल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये शिव उपासनेला फार महत्व आहे। आणि श्रावणामध्ये 4 सोमवार येतात, ते फार महत्वाचे असतात शिवभक्तांसाठी, ज्यांना कुणी कुणी महिन्याचा उपवास करतात। आणि श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना दुसरा कोणता नाही। पूर्ण श्रावणी पाळतात लोक, कुणी केस वाढवणार, कुणी नख काढणार नाही, कुणी अभक्ष भक्षण करणार नाही, पवित्र जीवन जगणार। श्रावण महिन्यामध्ये उपवास करणार, ज्यांना उपवास सहन होत नाही ते 4 सोमवार धरणार, ज्यांना 4 सोमवारही उपवास सहन होत नाही ते 3रा सोमवार धरतात। मग ज्याच्या त्याच्या पद्धतीनं। तर भगवान भोलानाथ, भगवान महादेव स्वतःचं ज्ञान देतात। आता पहा, भगवान श्री भोलानाथाचं आपण पूजन कसं केलं पाहिजे। ब्रह्मा आणि विष्णू दोघांनी पूजा केली इथपर्यंत तुम्हाला मी सांगितलं। पण आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा महादेवाचं पूजन कसं करावं ही गोष्ट आज समजून घ्या, लक्ष देऊ नये।
परंपरेमध्ये पंचामृताला फार महत्व आहे. हे पंचामृत कसं तयार करायचं ते शिकवायची गरज नाही, तरी पण एकदा सांगते. दूध, दही, तूप, मध आणि पिठी साखर या 5 वस्तूंचं मिळून पंचामृत तयार होतं. या 5 वस्तू एकत्र करून शंकराला अर्पण केल्या तर ते छानच आहे, पण या स्वतंत्र जरी आपण अर्पण केल्या तरी आनंदाची गोष्ट आहे. महादेवाला दुधानं अभिषेक करावा तर आपल्या प्रपंचाची जी काही संसाराची वेल आहे ना ती फुलत राहते. म्हणजे आपल्या प्रपंचरूपी वृक्षाला मूलरूपी फुलं लागतात. संतान घरामध्ये जन्माला येते. महादेवाला रोज दुधानं अभिषेक केला तर जुन्या काळात आशीर्वाद द्यायचे, दूधो नहा पूतो फलो. याचा अर्थ काय? शंकराला दुधानं अभिषेक करा, संतती आपल्या घरामध्ये जन्माला येते, संतती सुख आपल्याला प्राप्त होतं. महादेवाला दह्यानं अभिषेक कराल तर कुटुंबातलं प्रेम टिकून राहतं. पूर्वी पैसा कमी होता, प्रेम जास्त होतं. आता पैसा जास्त झाला, प्रेम कमी झाला. पण कुटुंबातलं प्रेम टिकून ठेवायचं असेल तर महादेवाला दह्यानं अभिषेक करावा. आणि कांदिव नाही का, कुटुंबातलं प्रेम, परिवारातल्या माणसांचं प्रेम कमी झालंय. ग्रामीण भागात अजून ठीक आहे, पण शहरामध्ये एवढी दुरावस्था आहे. आपल्या जीवाभावाचं, हक्काचं, आपल्यासाठी जगणारं, आपल्यासाठी धडपड करणारं एखादं माणूस हरवलं ना कायमचं, तर संपत्तीच्या त्या भरामध्ये माणसांची किंमत नाही, डोळ्याला अश्रू सुद्धा येत नाही. लोक नाव ठेवतील म्हणून भाड्यानं माणसं रडायला लावतात. एवढी वाईट अवस्था आहे शहरामध्ये. का? प्रेमच नाही ना, पैसा प्रधान. पैशाला किंमत, माणसाची किंमत शून्य झाली पैशापुढे. प्रेमाचा अभाव आणि आपल्या परिवारातलं प्रेम कमी झालंय का, कुटुंबियांचं प्रेम टिकून आहे का कमी झालं, हे शोधायचं असेल, हे तपासायचं असेल तर सोपं सूत्र आहे. संवाद कमी झाला की प्रेम कमी झालं समजून घ्या. आणि संवाद टिकून असेल तर आपलं प्रेम टिकून आहे असं त्याचा अर्थ आहे. काही गोष्टी शिकवायची गरज नसते, त्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. व्यावहारिक जीवन जगता तुम्ही सगळेजण, हे लक्षात आलं पाहिजे. संवाद, पती पत्नीचा संवाद कमी झाला तर समजून घ्यायचं, प्रेम कमी होत चाललंय. हा, ते तुटत नसतं, पण त्या प्रमाण कमी जास्त होतं. पण परिवारातलं हे प्रेम कायम टिकून राहावं याच्यासाठी महादेवाला दह्यानं अभिषेक करा. महादेवाला तुपानं अभिषेक करा तर आरोग्य प्राप्ती होते. महादेवाला मधानं अभिषेक कराल तर ऐश्वर्य प्राप्त होतं. आणि पिठी साखरेनं अभिषेक कराल तर लहान लेकरांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा कमी होतो. काही लेकरं खूप हट्टी असतात, चिडचिड स्वभाव त्यांचा, त्यांना जे पाहिजे तेच करणार अशा वृत्तीचे असतात. आई वडील वैतागून जातात. डॉक्टरांकडे जावं का कुठल्या सल्लागाराकडे जावं का एखाद्या महाराजांकडे जाऊन याच्या कपाळाला अंगारा लावावा, कुणीतरी कानमंत्र द्यावा ही अपेक्षा असते. अशा वेळेला कुणी मिळत नसेल, मार्ग सापडत नसेल तर महादेवाला त्या लेकराच्या हातानं सोमवारच्या अष्टमीचा पर्व काळ पाहून पिठी साखरेनं अभिषेक करा. एक 5 सोमवार पिठी साखरेचा अभिषेक करा, तुमच्या लेकराचा चिडचिडेपणा कमी होईल. काही लेकर हट्टी स्वभावाचे असतात, पण ऐका, लेकरांचे हट्ट पुरवा, त्यांचा लाड करा, पण त्याचा सुद्धा अतिरेक करू नका. अति कुठलीच गोष्ट चांगली नाहीये. पोराचा कामापेक्षा जर जास्त लाड झाला, लाड करू नका असं मी म्हणणार नाही, कारण आता कुठे येत नाही तर 2 स्लिप जाईल. हम दो हमारे दो, एक मुलगा एक मुलगी, नाही तर 2 मुलं, नाही तर फक्त 2 मुलीच, असं प्रत्येक कुटुंबामध्ये चित्र पाहायला मिळतं. मग त्याच्यात आपला एवढा जीव लेकरामध्ये गुंतलेला असतो. मग लेकरांना हे मागितलं की दिलं, मागितलं की हजर, मागितलं की हजर. तुम्ही त्यांनी मागितलंय, तुम्ही त्यांना देऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण काही गोष्टींची बांध घालण्याची सवय लावा.
त्यांना त्यांच्या पेशन्स निर्माण झाले पाहिजे, थोडं धैर्य त्यांच्यात निर्माण झालं पाहिजे की सवय तुम्ही लावली तर त्यांना लागणार आहे. तुमची मुलं तुमचं म्हातारपणाचं भविष्य आहे आणि त्या लेकरांचंही भविष्य आहे, तुमचं सुद्धा पुढचं भविष्य आहे. अति लाड कराल तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होईल. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. ऐकताय ना? चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. पुढचा ऐका. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए. चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम ना हो उस भजन को गाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम ना हो उस भजन को गाना ना चाहिए. लेकराचा हट्टीपणा कमी व्हावा याच्यासाठी एकच करायचं. काय करायचं? महादेवाला पिठी साखरेनं अभिषेक करायचा. या 5 वस्तू मिळून बनतं पंचामृत. आता मंदिरात निघालात ना तुम्ही ते काम करायचं. पंचामृत, बेलपत्र, दुर्वाघास, रुई हे जे उपलब्ध होईल तुम्हाला ते सोबत घ्या. महादेवाच्या पूजेसाठी पाणी घरनं घेऊन जा. बऱ्याच वेळेला मंदिरातलंच पाणी, मंदिरातलाच तांब्या, त्याच्यासाठी लागली भांडणं. महादेव कधी प्रसन्न होतील तुम्हाला? मला अगोदर पाणी घालायचं, तू नंतर घाल, मला घाई येतो नंतर येतं नाही. आपल्या घरानं तांब्या भरून पाणी घेऊन जा, भस्म घेऊन जा. पूजेसाठी जी सामुग्री लागते ना सगळी ती स्वतः घरनं घेऊन जा. ऐका बरं, आता तुम्ही सगळं घेऊन महादेवाच्या मंदिरात गेलात. आता पूजेला बसायचं तुम्हाला. पूजेला बसताना तुमची पाठ दक्षिणेला असावी, तोंड उत्तरेला असावं. आपलं पूर्व कुणीकडे? इकडे. हां, म्हणजे ज्या हिशोबात मी बसली ना, मी असं तुम्ही बसावं. समोर शिवलिंग आणि इथं बसूनच तुम्ही पूजा करावी. पण शिवरात्रीच्या दिवशी गावच्या शिवमंदिरात असंच बसून अशीच पूजा करणार हा हट्ट करायचा नाही. कारण त्या दिवशी खूप गर्दी असते मंदिरामध्ये, पाय ठेवायला जागा नाही. तुम्हाला पूजेला कोण जागा देणार आहे? पण घरी जर तुम्ही शिवपूजन करत असाल असं बसा. किंवा एरवी इतर वेळी ज्या दिवशी गर्दी नाही त्या दिवशी मंदिरामध्ये गेलात तर दक्षिण दिशेला बसा, उत्तरेकडे तोंड करा. आता उत्तरेकडे तोंड केलं, पूजा तुम्हाला चालू करायची. पूजा करताना आता सगळी शिवलिंग आहे, तुम्ही इथे बसलेला आहात. पाणी कसं घालावं ते समजून घ्या. ही निर्गुण पार्वती आहे. हा समोरचा भाग, इथून पाणी असं पडतं.
मध्ये शिवलिंग. ही जी कड आहे ही गणपती बाप्पांचं ठिकाण आहे, इकडे कार्तिक स्वामींचं ठिकाण आहे. दोन्हींच्या मध्ये महादेवाची कन्या अशोक सुंदरीची जागा आहे. ही जी गोल आहे ही निर्गुण पार्वती आहे आणि हे जे मध्ये आहे हे शिवलिंग आहे. पाणी घालताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या जागेवर अगोदर पाणी घालायचं, नंतर कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, निर्गुण पार्वती आणि सरते शेवटी शिवलिंगावरती. पाणी घालताना कीर्तिमुखाय नमः, कार्तिकेय नमः, सर्पाय नमः, वीरभद्राय नमः, कीर्तिमुखाय नमः, कुबेराय नमः. तरी तुम्हाला 5 नावांचा उच्चार करावा लागेल. ही 5 नावं तुमच्या लक्षात नाही राहिली काही हरकत नाही, पाणी सांगितलं तसंच घाला आणि म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हेही जमलं नाही, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं असं शिवपूजन करा पाणी घालून. ही सगळी पूजा शेवटच्या दिवशी तुमच्याकडनं करून घेणार आहे मी इथंच या जागेवर बसून. आता तुम्ही पाणी घातलं, पंचामृत जे तुमच्याकडे आहे ते पंचामृत शिवलिंगावरती त्याचा अभिषेक करा. स्वच्छ महादेवाला अतिशय सुंदर त्या पंचामृतानं व्यवस्थित करा आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून पूर्ण पंचामृत बाजूला निघून जावं अशा पद्धतीनं महादेवाचं पूजन झालं. मग लाल चंदनानं महादेवाला त्रिपुंड काढा, लाल चंदनानं महादेवाचा शृंगार करा आणि महादेवाचा शृंगार झाला. बेल फूल, जी काही भांग, धोत्रा, कणेरची फूल जी तुमच्याकडे उपलब्ध असते, अक्षदा, त्यांनी महादेवाचा शृंगार करा. पूजा झाली, दिवा लावा महादेवाला. महादेवाला प्रसाद अर्पण करताना खडी साखर असेल तर ती जाड खडी साखर असते ना मोठी, तीच ठेवा. प्रसाद ठेवताना पार्वतीवर कठडीवर प्रसाद ठेवू नका. तुमच्यासोबत आंब्याचं पान असेल, केळीचं पान असेल, जे काही पान आहे ते आंब्याचं पान, केळीचं पान, त्याच्यावरती प्रसाद ठेवून त्याला पाणी फिरवा. फळ महादेवाला अर्पण करायचं असेल तर पूर्ण फळ करा, कापून ठेवू नका. फळ पूर्ण फळ महादेवाला अर्पण करा आणि महादेवाला मनोभावे नमस्कार करा. काही मिनिटासाठी तिथे बसून महादेवाच्या नामाचा जप करा. आणि आता तुम्ही दर्शन वगैरे घेतलं, आता शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावी का न घालावी, तर शिवलिंगाला नमस्कार झाल्यानंतर शिवलिंगाला प्रदक्षिणा घालू नये. मग काही मंदिराला घालावी का, नाही, मंदिराला पण नका घालू. मंदिराला प्रदक्षिणा घालू नका, शिवलिंगाला प्रदक्षिणा घालू नका. आता आम्ही वृंदावनाला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये आणि वृंदावनाला गेल्यानंतर असं सहज जाऊन बसलो, भागवताचा पाठ चालू होता, तिथे पंडितजी शिकवत होते भागवत मुलांना आणि ओघाना एक विषय निघाला की कुठल्याही मंदिरात जा, ते शंकराचंच नाही, कोणत्याही मंदिरात तुम्ही गेले ना तर आपला धर्म, आपलं शास्त्र शिकवतं मंदिरात समोरून दर्शन घ्या. देवाच्या समोरून दर्शन घ्या, पण देवाच्या पाठीमागनं दर्शन घेऊ नका. आपल्या बऱ्याच लोकांना सवय असते समोरने पाया पडतात आणि प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या मागेही माथा टेकवतात. माथा टेकवणार, हात जोडणार, पाया पडणार, तर मंदिराच्या मागणं कधी दर्शन घ्यायचं नाही. आणि तुम्हाला सांगते, आपलं मंदिर तयार झाल्यानंतर मंदिराच्या पाठ भिंतला एक सुद्धा कुंकवाचं बोट नकोय. कानगाव आता तुमचं तयार होणार आहे म्हणून तुम्हाला अगोदर सांगून ठेवते, नाही तर समोरून दर्शन घ्यायला चक्कर मारताना मागलाही कुंकू लाव, हळद लाव, डोकं टेकव, काय काय कर, हे करायचं नाही. मंदिराच्या मागच्या बाजूनं कधीही देवाचं दर्शन घ्यायचं नाही, दर्शन समोरून घ्यायचं. भगवान श्री भोलानाथाला प्रदक्षिणा घालत नाहीत, त्याच्या पाठीमागे एक कारण घडलेलं आहे, ते कारण लक्ष देऊन ऐका. एकदा महादेव आपल्या गणेशाला आणि कार्तिकाला बोलावून घेतात. म्हणतात, गणेशा, कार्तिका,
तुम्ही माझी मुलं आहेत म्हणून देवांनी तुम्हाला मान द्यावा हे माझ्या बुद्धीत पटत नाही. माझी मुलं आहात ही भाग्याची गोष्ट आहे, पण तुम्हाला मान सन्मान जर मिळवायचा असेल तर तो स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवा. बाबा, आम्ही आमच्या कर्तृत्वानं मान मिळवतो, तुम्ही सांगा आम्हाला आम्ही काय करू. महादेवानं सांगितलं, जा पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला सर्व देवांच्या मध्ये पहिला मान प्राप्त होईल. सांगेपर्यंत दम. कार्तिक स्वामी जे मोरावर बसले ते भर निघाले. गणपती बाप्पा विचारातच पडले, आणि दादांची गाडी हायफाय, आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा. आपली गाडी दादाच्या गाडीला ओव्हरटेक करू शकत नाही, आणि दादा मोरावर बसून वेगात गेले. आपला उंदीर मामा प्रदक्षिणा पूर्ण करू शकत नाही. कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे, गणपती बाप्पा उंदरावर बसलेले आहेत. उंदीर काय मोराची बरोबरी करणार आहे का पळण्यामध्ये? नाही करू शकत. पण गणपती बाप्पा अतिशय बुद्धिमान, विचार करत बसले की कसा मान मिळवू, कसा मान मिळवू. मग बाप्पाच्या लक्षात आलं, आपण काय करू, इथंच कैलासाला प्रदक्षिणा करू, कारण आपले बाबा या पृथ्वीचे मालक आहेत. भगवान शिव काय आहेत? पृथ्वीचे मालक आहेत भगवान शिव. आणि शंकराला प्रदक्षिणा करणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे. असंही तर सांगतात, धरती के हर कंकर में शंकर समाये है. पृथ्वीवर जेवढी दगड आहेत त्या प्रत्येक दगडामध्ये भगवान शंकराचं स्वरूप आहे. एकदा शिव भगवान नारायणाला म्हणतात, नारायणा तुम्ही मला भेटायला आलेच नाही, तुमच्याशिवाय माझं मन लागत नाही, या मला भेटायला. आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत आणि पृथ्वीचे मालक भगवान शंकर आहेत. या पंचमहाभूतांच्या 5 अधिष्ठात्या देवता कोणत्या ते मी तुम्हाला सांगेल, आज पण उशीर झाला. पण आकाशाची देवता भगवान विष्णू, पृथ्वीचे मालक भगवान शंकर. शंकर म्हणतात, नारायणा मला भेटायला या. नारायण म्हटले, महादेवा मी भेटायला आलो होतो, पण पृथ्वीवर पाय कुठं ठेवू तेच मला कळना, कारण पृथ्वीच्या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये तुमचं स्वरूप आहे. महादेव म्हटले, नारायणा पाय कुठे ठेवू हा जर प्रश्न पडला असेल तर एक करा, तुम्ही असं रूप धारण करा की त्या शरीराला पायच नसतील पण ते पळत असेल, असं शरीर धारण करा. पाय नाही पण खूप पळतंय असा प्राणी कोणता? बरोबर, पाय नाही पण खूप पळतंय, साप आहे. शेषाचं रूप धारण केलं नारायणानं. नारायण शेष रूपात निघाले. महादेवानं पाहिलं, माझे नारायण शेषाच्या रूपात आले, माझे नारायण शेषाच्या रूपात आले. शेष नारायण, शेष नारायण. जवळ आले, जवळ आले. महादेवाला एवढा आनंद झाला, आलेल्या शेष नारायणाला कडकडून मिठी मारली आणि शेषाला गळ्यामध्ये धारण केलं. महादेवाच्या गळ्यात जो साप आहे तो कोण आहे? साक्षात विष्णूचं रूप आहे, नारायणाचं रूप आहे. हे का सांगते मी तुम्हाला? नारायणाला सुद्धा प्रश्न पडला की पृथ्वीवर पाय कुठे ठेवू? धरती के हर कंकर में शंकर समाये है. तसं गणपती बाप्पाने विचार केला, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला प्राप्त करायचं आहे. आपले वडील, आपले पिता पृथ्वीचे मालक आहेत, मग मालकालाच प्रदक्षिणा घालू म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. भगवान गणेशजी तिथेच प्रदक्षिणा करायला लागले. कैलासात पप्पा आणि प्रदक्षिणा घालतात बाप्पा. पप्पानं बाप्पाला विचारलं, बाप्पा अहो चाललंय काय? पृथ्वी प्रदक्षिणा, कैलास प्रदक्षिणा नाही. पप्पा थांबा, आलोच मी, आता फक्त 2 राहिल्यात. 2 प्रदक्षिणा पूर्ण करून भगवान गणेशजी आपल्या वडिलांच्याकडे आले आणि म्हणतात, बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि तुमचं शंकराच्या प्रदक्षिणेचं पुण्य जर एकच असेल, पृथ्वीच्या मालकाच्या प्रदक्षिणेचं पुण्य एक असेल, तर सगळ्या देवांमध्ये मला मान द्या. ब्रह्मदेवानं वेद चालायला चालू केलं आणि सांगितलं, हो भोले बाबा, गणेश जे सांगतात ते बरोबर आहे. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे.
गणपती बाप्पांना मान प्राप्त झाला. बाप्पा खुश, उड्या मारायला लागले. पण तेवढ्यात दादा आले, कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी पाहतात बाप्पा उड्या मारतात, मान मिळाला, मान मिळाला, मी जिंकलो, मी जिंकलो. आता भावांचं कसं असतं, एकाला मान भेटला की नाराज झालं. कार्तिक स्वामी रडायला लागले, बाबा ही गणेशानं चक्कर पण मारली नाही, माझ्यात मागे नव्हता सुद्धा हा, याला मान कसा मिळाला. म्हणजे त्याला इथंच प्रदक्षिणा घातली. पण एक लेकरू रडतंय आणि एक लेकरू हसतंय. माता पार्वती आल्या. पार्वती मातेनं पाहिलंय कार्तिक रडतो, गणेश हसतो. माता पार्वती म्हटलं, स्वामी एका लेकराच्या डोळ्यामध्ये आसू आणि एकाच्या गालावर हसू हे बरं नाही. लेकरांना वागवताना असं भेदबुद्धीनं वागवणं चांगलं नाही. पृथ्वी प्रदक्षिणा केल्यानंतर जर मान मिळणार होता तर गणेशाला सुद्धा तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणेलाच पाठवायला पाहिजे होतं. गणेशानं कैलासाची प्रदक्षिणा घातली, ती तुम्ही स्वीकारली, मान्य केली, आणि कार्तिकाला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं, हे बरोबर नाही. पार्वती, पृथ्वीची प्रदक्षिणा आणि माझी प्रदक्षिणा दोन्हींचं पुण्य एक आहे. हे गणेशानं साधलं. हो म्हणे, गणेशानं साधलं, पण इथून पुढे कोणी साधणार नाही. इथून पुढे भोले बाबा जो कोणी तुम्हाला पूर्ण प्रदक्षिणा घालेल त्याला पुण्य नाही पण दोष लागेल. ही कथा पंडितजींनी स्वतः सांगितली. तेव्हापासून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. पण माता पार्वती म्हणतात असं नाही, गणपतीला मान भेटला ना, कार्तिकाला सुद्धा मान मिळालाच पाहिजे, तुम्ही कुठेतरी मान द्या. महादेवानं सांगितलं, पार्वती विश्वातल्या कोणत्याही पूजेमध्ये अग्रपूजेचा मान तुझ्या गणेशाला असेल आणि तो गणेश सुपारीच्या रूपानं मांडला जाईल. सुपारीच्या रूपानं गणपतीची स्थापना होईल, पण तो गणपती तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा तुझा कार्तिक सोबत असेल. म्हणजे कार्तिक कसा सोबत असेल, सुपारीत तर गणपती, पण कार्तिकचं काय स्थान. म्हणजे फक्त सुपारी मांडली की गणपती सिद्ध होत नाही. त्याच्यासाठी रास घालावी लागते, नवग्रहांची आखणी करावी लागते, खोबऱ्याची वाटी खारी, मग सुपारीचा गणपती, पाण्याचा घडू, त्या तांब्याच्या घडूमध्ये 1 रुपयाचा सिक्का, लवंग आणि पाणी भरलेलं, वरती आंब्याची पानं, त्या कलशस्थानी नारळ ठेवला जातो. आणि हे एवढं सगळं मांडल्यानंतर मग सुपारीचा गणपती सिद्ध होतो. स्वामी नीट सांगा, नेमकं सांगा. ऐक पार्वती, सुपारी म्हणजे तुझा गणपती आणि कलशातला नारळ म्हणजे तुझा कार्तिक स्वामी. हे दोघं सोबत असल्याशिवाय पूजा आरंभ होणार नाही. दोघांनाही मान स्थान प्राप्त झाले. कथा कुठपर्यंत घ्यायची आपल्याला, की पृथ्वी प्रदक्षिणा आणि शंकराची प्रदक्षिणा दोन्हीचं पुण्य एक, या तत्वावरती गणपती बाप्पांनी मान मिळवला. पण माता पार्वतीनं सांगितलं, इथून पुढे कोणीही महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. म्हणून कधी शिवमंदिरामध्ये गेलात तर शिवजीला पूर्ण प्रदक्षिणा कधीही करायची नाही. महादेवाच्या पूजेसंदर्भात तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या